मिठी नदीतल्या पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे माहीम कॉजवे परिसरातल्या नागरिकांना घरं रिकामी करण्याची सूचना मुंबई महापालिकेनं दिली आहे। खरं तर मुंबई महापालिकेनं या वेळेला जे दावे केले होते की कुठेही पाणी फारशा प्रमाणात साचणार नाही आणि जरी साचलं तरी लवकरात लवकर त्याचा निचरा व्हावा यासाठीच्या सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहे, त्या सगळ्या सोयीसुविधा ते सगळे दावे फोल ठरलेत। आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। संदीपजी, खरं तर महापालिकेनं जे दावे केले होते ते सगळे फोल ठरलेत आणि तेही पहिल्या पावसातच दावे फोल ठरलेले दिसत आहेत। निश्चित मला वाटतं ज्या पद्धतीने प्रशासनाने काम करणं अपेक्षित होतं, जे नालेसफाईचे दावे केले गेले होते त्यावेळेला स्वतः अनेक पक्षांच्या मनात नावं याच्यात राजकारण आणायचं नाहीये, पण ज्या पक्षांचे नेते फिरले त्यांनी कुठल्या प्रकारची नालेसफाई बघितली हा महत्वाचा विषय याच्यामध्ये निघतो। कारण आम्ही त्याही वेळेला सांगितलं होतं की नालेसफाई करताना तिथे सीसीटीव्ही लावा, नेत्यांच्या पाहणीपेक्षा सीसीटीव्ही जर लावले असते तिकडे तर खरोखर ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले नालेसफाईचं ते काम करतायत की नाही हे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं। पण कॉन्ट्रॅक्टरांना मदत करायची आणि कुठल्याही प्रकारचं काम करायचं आणि फक्त जनतेचे पैसे वाया घालवायचे या पद्धतीने हे काम चाललंय, म्हणून आज मुंबईकरांना आज होता। एकंदरीत संदीपजी, महापालिकेचे दावे दरवर्षी फोल ठरतात हेच थोडक्यात दिसते। धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे होते। महापालिकेचे दावे फोल ठरलेत हे ते सुद्धा सांगतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।